ओम नमो नारायण. मी आज तुम्हाला एक तुमच्या स्वतःच्या चालू असलेल्या दैनंदिन व्यवहारामध्ये एक ज्ञानबाची मेक म्हणतात, त्याला टेक्निक जी म्हणतात ते देणार आहे असं मला जाणवलं आणि म्हणून मी तुम्हाला हा संदेश देतोय. तुम्ही न चुकता रोज एक स्मरण करा की तुमचा मोबाईल नावाचं यंत्र तुम्ही चार्ज करता त्याला किती वेळ लागतो. एवढं स्वतः एकदा शांत बसून बघा की मोबाईल 0 झालाय आणि आता तो 100 करायचा आहे, तर त्याला किती वेळ लागतो. आणि अगदी असंच तेवढा वेळ तुम्ही तुमच्या घरात असलेल्या किंवा तुम्ही समर्थवाडीत गेल्यानंतर तिथल्या 5 पादुकांपैकी कुठल्याही पादुकांना तेवढा वेळ स्पर्श करा, अगदी शुचिर्भूत होऊन शुद्ध होऊन, आणि काय होते बघा. जेवढा वेळ तुम्ही मोबाईल चार्जिंग यंत्रासाठी लावलात तेवढा वेळ तुम्ही त्या पादुकांना उजव्या हाताने पादुकांच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. तुम्हाला वाडीत जायचं म्हणलं की वाडीत जाऊन तुम्हाला आंघोळ करावी लागेल. चार्जिंग वेळ सुरू झाली बघा. तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सोळं नेसायला लागेल आणि जाऊन बसायला लागेल आणि त्या पादुकांना उजव्या खडावाला जिथं उजवा अंगठा असतो तिथं हात लावून तुम्हाला तेवढा वेळ बसावं लागेल. आणि तेवढ्या वेळात तुमचे जे मनात सगळे विचार असतील ते तुम्हाला सांगावे लागतील. कालचे आणि आजचे तुम्हाला काय हवंय नको ते सांगायला लागेल आणि ते सगळं चार्जिंग होईल. आणि इतकं व्यवस्थित सांगायला लागेल की तुम्ही काय सांगताय हे समोर साक्षात स्वामी बसलेत आणि स्वामी ऐकतायत आणि स्वामींना कळेल असं सांगा बरं का. मी मनातल्या मनात सांगितलं, हवेत सांगितलं, त्यांना कळलंच असेल, त्यांना सगळं कळतंच, आपण काय सांगायचं, असं आळशीपणा करू नका. असं रोज करायचं का? रोज करा. समर्थवाडीत करा. एकदा समर्थवाडीत करून बघा काय अनुभव येतोय. मग तुमचं ठरलेलं कारण वगैरे व्यवहार, तुमचा संसार केवढा मोठा आणि तुमची कारणं किती मोठी आणि किती महत्वाची, हे सगळं अगदी मला कळते. सगळं ते मला कळते म्हणल्यावर स्वामीने कळणारच ना. मग तुम्ही थोडासा आळस करून तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या कोणाकडे पादुका असतील तर त्या पादुकांच्यावर प्रयोग करा. त्याचा अनुभव घ्या. आणि नाही ते पादुका कोणाच्याही गुरुच्या असो तो अनुभव घ्या. आणि मग स्वतःच्या घरी तुम्हाला मी जे दिलेल्या पादुका आहेत, पहिल्या चांदीच्या, त्याच्यानंतर तो पितळेच्या वगैरे अशा पादुका दिलेल्या आहेत. मी वैभव पादुका वगैरे, सुवर्ण पादुका सगळं दिलेलं आहे. स्वयंभू पादुका, आत्मलिंग पादुका. तर त्यांना तुम्ही तसं करून बघा आणि किती फरक पडतो बघा. तुम्हाला जो समर्थवाडीतला अनुभव असेल ना, तो सगळ्यात साक्षात स्वामींचा समोरचा अनुभव असेल. आळस हा माणसाचा शत्रू आहे. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो